चल चालू मला सोड मला बोलायचंय. अगं तुझ्यासाठी टाइम नाही माझा पहिला पोरा. परत मला सोड मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझ्यासाठी काय तुला सोडणार नाही. कशाला बोलायला ठीक आहे मी काय करू हा? हे हात आहे. हा. दे दे हा सोड मला नाही बोलायचं तुझी. तुझ्यासाठी काय त्याला सोडणार मी. कशाला बोलू? हे परत दे परत 1 2 3 हा सोड मला थांबा. हात सोड एक एपिसोड झाला त्याच्यात हा सोडा मला नाही बोलत तुझी. तुझ्यासाठी काय त्याला सोडणार मी. कशाला बोलायला मला. अरे मग मी काय करू मला काय अरे मी काय करू मला काय ठेवा या घराची मालकीन मी आहे. नाही मी आहे. तुझ्या आधी या घराची सून मी आहे म्हणून या घराची मालकीन मीच. बर तुम्हीच मालकीन. तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन होईन का नाही. अगं गप बसा. तुम्ही दोघी विसरला का काय. हे घर भाड्याचं आहे. बाबा बरोबर. मला तर कुठं राहायचं या बाई बरोबर. बरं ठीक आहे मग वाटणी सुरू करू. तेव्हा 1 तोळा सोन्याचा हार मला पाहिजे. अगं पण तो माझ्या पैशाचा आहे. पण नावावर माझा घेतलाय. हार देऊन टाका. बरोबर देतो. यांचा मोबाईल मला पाहिजे. अगं तो माझ्या पैशाने मी स्वतः घेतलाय. पण नावावर माझा आहे. मोबाईल देऊन टाका. बरोबर देतो. आणि ह्या पोराचं काय करायचंय. ह्याला त्यांचं नाव लागले त्यासनीच देऊन टाका. पोरा तुझ्या बाजूला. चला तर नियमाप्रमाणे वाटणी झालेली आहे. 4,50,000 तुम्हाला आणि 50,000 तुम्हाला वाटून मिळाले. चला सह्या करा. हो वकील साहेब थांबा. तुम्ही तिला एवढंच सगळं देऊन टाकले सा तर तिच्या नावची बँकेची फाईल पण तिला देऊन टाका. बँकेची फाईल. ओ पण ही कशाची आहे. 50 लाख कर्जाची. पण कर्ज तुम्ही काढलंय. पण तुझ्या नावावर काढले. माझी फी. बरं वहिनी चला येते मी. हे घे बाळा पैसे. नको काकी पैसे नको. मम्मी विस्कावून घेते पैसे परत येताना चॉकलेट आणा. आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याच्या चड्या नाही धुतल्या. मी साहेबाच्या का धुवू. शांता धुवायला मी धुवून पण मॅडम. पण त्या चड्या किती फाटल्या. साहेबाला त्या फाटल्या चड्या घालायला लाज नाही वाटत. मला त्या धुवून वाट घालायला लाज वाटते मॅडम. आणि मला काय म्हणायचं मॅडम परिस्थिती खराब असते माहितीये पण एवढी खराब बाई. चल निघ घराच्या बाहेर. शहाणपणा करते मोठं बोलतेय. आणि सांग तुझ्या बापाला जोपर्यंत बुलेरो देत नाही तोपर्यंत अजिबात वापस यायच नाही. कशाला म्हणायचं तुझ्या बापाना हुंड्यात बुलेरो देतो म्हणून. तू बुलेरो आणल्याशिवाय अजिबात घरात पाय ठेवायचं नाही. तुम्हाला बुलेरो पाहिजे का. थांबा लगेच दारासमोर बुलेरो आणायला लावते. हॅलो मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. बोला मी तुमची काय मदत करू शकतो. साहेब माझा नवरा माझा रोज छळ करतोय. हुंड्यात बुलेरो पाहिजे म्हणून. मग त्यात काय एवढं. थांबा 4 पोलिसांसोबत लगेच तुमच्या घरी बोलेरो पाठवतो. झाला प्रचार इकडचा. हो तुमचं झाला. किती आले. माझे 1 2 3 4 2,000 तुला 3,000. एवढं देत आहे. हा मग बरं जाता इकडे. अहो येतं बदला. अरे हा ₹10 कॉइन. वाव आता तर माझी कुरकुऱ्याची पार्टीच होणार. या अरे दादा माझा ₹10 कॉइन बघितला का. किती मुश्किलने मी बाथरूम मधून काढला होता. देवा शेवटी माझी होणारी बायको मला भेटलीच देवा.